जनता पार्टीच्या सदस्यता अभियान 2024चा शुभारंभ 2 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला। भारतीय जनता पार्टीची विचारसरणी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आलंय। काश्मीर ते कन्याकुमारी, अंदमान निकोबार ते कच्छ अशी देशभर सदस्य नोंदणी केली जाणार आहे। भारतीय जनता पार्टी हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे। या अभियानात पक्षाची सदस्य संख्या आणखीन वाढवून विविध समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या अभियानाद्वारे केला जाणार आहे। या माध्यमातून पक्षाची विचारधारा, सैद्धांतिक भूमिका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील केलं जाणार आहे। भाजपा कार्यकर्ता देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देतो असं पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच सांगत असतात। पक्षाचे कार्यकर्ते हे देशाच्या आणि जनतेच्या सेवेसाठी आहेत, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे। ही भूमिका सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, तसंच सामान्य नागरिकांचा विकसित भारताच्या उभारणीत सहभाग वाढावा असा उद्देश सदस्यता अभियानामागे आहे, असं प्रतिपादन जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांनी केलं। पंचक्रोशीमध्ये आपण निर्माण केलेलं आहे। खरोखर आपलं कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की आपण सर्वजण आपण या आपल्या उपक्रमामध्ये सहभागी झालात आणि हा उपक्रम जो आज संपूर्ण आपल्याला सर्वांना भूषणावा असा हा गोष्ट आहे। कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज वेंगुर्ला तालुक्यामध्ये आपण सर्वजण याचा शुभारंभ आपण करत आहोत आणि त्यामुळे आपल्यासुद्धा सर्व वेंगुर्लेतील सर्व पदाधिकाऱ्यांचं आपण कौतुक करतो। आज खरं तर आमच्या या अभियानाचे जिल्ह्याचे संयोजक सन्माननीय रणजित देसाई सुद्धा या ठिकाणी येणार होते, परंतु ते काही कारणास्तव आले नाहीत, परंतु ते भेट देतो म्हणाले, थोड्या वेळाने सुद्धा येतीलही। अशा पद्धतीने आजपासून आपल्या पंचक्रोशीमध्ये जेथे आता आपण सर्व कार्यकर्ते आलेले आहेत, आपापल्या गावामध्ये अशा पद्धतीचा एक कार्यक्रम हा होणे अत्यंत गरजेचं आहे। प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये सदस्य नोंदणीचा कार्यक्रम करायचा आहे आणि त्याचे फोटो आपल्याला आपल्या कार्यालयामध्ये पाठवायचे आहे, जेणेकरून आपल्याला रोजचा रिपोर्ट हा आपल्याला द्यावा लागणार आहे आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण ते कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि हे सदस्य अभियान हे जवळपास 51 दिवस हे अभियान चालणार आहे। त्यामुळे आज अभियानाचा शुभारंभ झाला आणि उद्या बंद झालं असं होता नाही। आपल्याला आपण ज्या ज्या भागामध्ये, ज्या ज्या परिसरामध्ये आपण राहतो, ज्या ज्या भागामध्ये आपण राहतो त्या भागामध्ये हे अभियान होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हे अभियान होत असताना आपल्याबरोबर आपले सर्व सहकार्यांना सर्वांना सोबत घेऊन आपापले त्या भागातील जे आपले पदाधिकारी असतील, आपले कार्यकर्ते असतील, त्या सर्वांना सोबत घेऊन आपण हे अभियान जास्तीत जास्त अतिभव्य कसं करता येईल आणि जास्तीत जास्त सर्वसामान्य जनतेचा कसा यामध्ये सहभाग होईल। कारण आपण सर्वजण हे सदस्य असतो, आपले कुटुंबीय पण सदस्य असतो, परंतु आपल्याबरोबरची शेजारी खाजारी मंडळी असतात, जे आपले मतदार असतात, ते मतदार आपले सदस्य नसतात, ही आपली जबाबदारी आहे। आता आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे की आपल्या बूथवर आपल्याला महायुतीला म्हणून जी मतं पडलेली आहेत, त्यामध्ये आपली भारतीय जनता पार्टीची कुटुंब किती आहे त्या सर्व लोकांना आपण त्यांच्या घरी जाऊन म्हणजे दिवसाचे 1 तास तरी आपण यासाठी दिला, संध्याकाळचा वेळ आहे आणि तुम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बोलवाल त्या त्या ठिकाणी आम्ही तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर पदाधिकारीसुद्धा आम्ही तुमच्या भागामध्ये येऊ, जेणेकरून आपल्याला ही एक चांगली संधी आहे। कारण भारतीय जनता पार्टीचा असा विषय आहे की ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळी यश मिळतं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पक्षाचं दुसरं काम आपलं चालू राहतं। आपण कधीच थांबत नाही। आपल्याला आपले जे नेते आपले देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळे असतील, हे ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला तर दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी काम चालू केलं। पंतप्रधानांनी तुम्हाला माहीत असेल की मोदी साहेबांनी जी राज्य पादाक्रांत केली ती राज्य झाल्यानंतर दुसऱ्या राज्यामध्ये लगेच त्यांनी आपलं पक्षाचं काम चालू केलं। त्यामुळे ते एका विजयावर समाधानी नसतात, ते सातत्याने नवीन आपले
गड कसे काबीज करता येतील या दृष्टीने ते प्रयत्न करत असतात आणि त्या दृष्टीने आपण एक खारीचा वाटा तेवढा आपल्याला सगळ्यांना जमणार नाही, परंतु प्रत्येकाने आपण एक थोडा खारीचा वाटा उचलला तर एक चांगल्या पद्धतीने हे आपलं सदस्यता अभियान आपलं यशस्वी होऊ शकतं. आणि त्या दृष्टीने प्रत्येकाने आपण आजपासून ठरवूया की प्रत्येकाने मी स्वतः 25 सदस्य करणार. ते सदस्य असे करणार की त्या सदस्यांची नावं ज्यांचं आपण मोबाईल घेऊन आपण ज्याचं डायल करणार त्याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर हा आपल्या कागदावर असला पाहिजे. तर अशा पद्धतीने प्रत्येकाने आणि ती यादी आपल्या कार्यालयामध्ये येत्या 10 दिवसामध्ये आपण आणून द्यायची आहे. म्हणजे वर आपलं पदाधिकारी म्हणून आपलं नाव असेल, आपलं पद असेल आणि त्याखाली आपण केलेले सदस्य असतील. जे कोण सदस्य आपण बनवणार आहोत त्या बनवणाऱ्या सदस्यांचं नाव, त्यांचा फोन नंबर आणि ते कुठे राहतात त्यांचा ॲड्रेस एवढं जरी आपण केलं तर आपण बरंचसं मोठं काम आपल्याकडं होईल अशी मला आशा व्यक्त होते. आणि बरेच जणांना असं वाटतं की मी त्यावेळी सदस्य झालेलो आहे. ही आधी प्रत्येकाने आपल्या मनातलं एक गोष्ट काढून द्यावा की दर 3 वर्षांनी आपल्याकडे सदस्य नोंदणी होते. आम्ही सुद्धा पूर्वी सदस्य झालो, परंतु त्यानंतर 3 वेळा आम्ही या अभियानामध्ये वेगवेगळ्या अभियानामध्ये सदस्य झालो. आता बरेच जण म्हणतात की आम्ही सदस्य झालेलो आता कशाला राहायला पाहिजे, परंतु आपली प्रक्रिया निरंतर चालू असलेली प्रक्रिया आहे आणि दर 3 वर्षांनी आपण म्हणजे पक्षच हे नवीन सदस्य नोंदणीचं अभियान करत असतं. त्यामुळे जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत ते तालुका स्तरावरचे असतील, जिल्हा स्तरावरचे असतील किंवा राज्य स्तरावरचे असतील किंवा गाव पातळीवरचे आपले 50 प्रमुख असतील, या सर्वांना एक विनंती आहे की आपण पहिल्यांदा आपण स्वतः हे सदस्य व्हायला पाहिजे हा निष्काळ देऊ आणि नंतर आपण दुसऱ्यांना सदस्य बनवायला पाहिजे. त्या दृष्टीने आपण आतापासून आता आपल्या जे परिचयाची जी मंडळी आहे त्यांना आपण इकडे बोलून त्यांचा नंबर डायल त्यांच्या मोबाईलवरून नंबर डायल करून त्यांना आपण सदस्य बनवायचं. धन्यवाद. आपल्याला अजून काही बोलायचं असेल तर आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करू शकतात. धन्यवाद. भाजपचे सदस्यत्वाचं अभियान त्याचा शुभारंभ करत आहोत. श्रीदेव विठोबाला साकडं घातलेला आहे आणि तो आमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही सगळी जनता आमच्या पाठीशी आहात. आणि हे आपल्याला आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे. प्रचंड बहुमताने आपलं सरकार हे महाराष्ट्र शासन आता सांभाळणार आहे आणि तुमचं आमचं मनातलं सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे. आम्ही सर्वजण त्यांचे सैनिक आहोत आणि यापुढे या ठिकाणी आम्ही हे अभियान जे आरंभलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही सभासदत्वाची नोंद करत आहोत. जे भाजपचे चाहते, भाजपचे जे मतदार शिवाय आता भाजपच्या कार्याने प्रभावित झालेल्या सर्व या ठिकाणच्या जनतेला आम्ही विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन भाजपचं सदस्यत्व स्वीकारावं, या मोहिमेच्या शुभारंभात भाग घ्यावा आणि आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सुजलाम सुफलाम असं कोकण, सुजलाम सुफलाम असा सिंधुदुर्ग घडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.